नमस्कार आणि सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये बेस्ट इन पीस। तर आज जाणार आहे मुंबई जवळील हिल स्टेशन म्हणजेच माथेरान या ठिकाणी। तर तिकडचा आजूबाजूचा परिसर कसा आहे तो बघूया आणि पावसाळ्यात त्या हिल स्टेशनचा आनंद आपण बघूया। सोबत आहे आज माझी डार्लिंग म्हणजेच माझी बाईक। तर सुंदर असा अनुभव बघण्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा। तर चला आजचा ब्लॉग आपण सुरू। तर मित्रांनो, फायनली पोहोचलो आहे बाईकने माथेरान या ठिकाणी। आजूबाजूला धुकं आहे अक्षरशः आणि जे आतमध्ये एंट्री जे आहे ते आपण बघूया किती आहे आणि काय आहे। आणि याची जी एंट्री आहे आणि समोर तिकीट काउंटर। ॲडल्टसाठी 50 रुपये आहेत। तिथे तिकीट काढल्यानंतर आपल्याला समोर हा जो गेट दिसतो त्या गेटने आपल्याला आतमध्ये जायचं आहे। तर बघूया आज कसा आजूबाजूचा ॲटमॉस्फिअर असेल, एक्सप्लोर करूया। पावसामुळे प्रचंड असं धुकं आहे, आजूबाजूला काही दिसत नाहीये। जवळपास 100 मीटरच्या पुढे काहीच दिसत नाहीये आणि आजूबाजूला असे घोडे। थोडा वेळ चालल्यानंतर इथे अमन लॉज एक स्टॉप दिसेल आणि या स्टॉप जवळ आपल्याला पुढे हा जो काही रूट दिसतोय ट्रेनचा त्याच रूटने आपल्याला पुढे जायचं आहे आणि जी काही तिकडचे स्पॉट आहेत ते बघायचे आहेत। तर चला बघूया आपला पुढचा स्पॉट।
पावसात भिजल्यानंतर आत्ताच जेवणाचा आस्वाद घेतला आहे. व्हेज खाल्लं आहे, व्हेज कोल्हापुरी आणि तांदळाची भाकरी. खूप चांगल्या प्रतीचं जेवण होतं. आणि आता पुढचा स्पॉट बघूया, कोणता स्पॉट वगैरे आहे त्याची माहिती घेऊया. फायनली एका पॉईंटवरती पोचलो आहे, माधवजी पॉईंट. आणि बघूया आजूबाजूला कसा पॉईंट आहे तो. सुंदर अशी झाडी आजूबाजूला. आणि या पॉईंटवरून समोर दिसतंय धुकं धुकं धुकं. धुक्याच्या पलीकडे काहीच दिसत नाहीये. आणि थंड अशी हवा त्याचा आस्वाद घेतोय. दुसरा पॉईंट आहे आजचा, खंडाळा पॉईंट, माथेरान. बघूया ह्या पॉईंटवरती काय आपल्याला पाहायला मिळतंय. पण एकच सुंदर अशी गोष्ट की असं नैनरम्य वातावरण आहे, ग्रीनरी आहे आजूबाजूला, तर खूप छान वाटत आहे. पाऊस रिमझिम पडतोय. आणि ह्या पॉईंटवरून दिसतंय एक नैनरम्य असं दृश्य. आजूबाजूला एवढं आहे पण सर्व धुकं धुकं दिसतंय, काही दिसणार नाही तुम्हाला. सफेद असं धुकं आणि काही दिसत नाहीये जवळपास. ये मेरा दोस्त और ये मैं सदियों से आशिक बना रहा हूँ. आणि असा एक तुम्हाला एक कमान लागेल आणि त्या कमानीवरती जेवढे पॉईंट आहेत ते दिसतं इथे. जवळपास प्रत्येक पॉईंटला जाण्यासाठी अर्धा पाऊण तास लागतो. पण आता वेळ नसल्या कारणाने हे जे पॉईंट आहेत ते जर बघू पुढच्या वेळेस आलो तर ते कव्हर करण्यात येतील. सुंदर असा नैनरम्य परिसर आहे आजूबाजूला. आणि छोटी छोटी ही माकडे आहेत. किती क्यूट दिसतात. ही आहे माथेरानची क्वीन त्याला म्हणतात. चालली आहे आता.